लाडकी बहीण योजना बंद होणार का? मुंबई हायकोर्टाच्या एका मोठ्या टिप्पणीमुळे राज्यभरात खळबळ उडालीय. कोर्ट म्हणतं सरकारकडे पैसे नसतील तर योजना बंद करा. आणि यानंतर लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न, आता पुढे काय? दरमहा 1500 रुपये मिळणाऱ्या या योजनेवर 40,000 कोटींचा खर्च आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पैसे नाहीत. पण थांबा, सरकारने अजून कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. म्हणजे योजना बंद होणार की सुरूच राहणार? तसंच 71 लाख महिलांना धक्का. ई-केवायसी नाही केल्यामुळे अपात्र. 30 एप्रिल शेवटची संधी. तुम्हाला पैसे मिळतायत का की अजूनही अडकलेत? कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात एकाच विषयाची चर्चा आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार का? मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावलेले खडेबोल आणि त्यानंतर निर्माण झालेली भीती यामुळे राज्यातील कोट्यावधी महिला चिंतेत आहेत. पैसे नसतील तर योजना बंद करा असं कोर्ट का म्हणालं? आणि खरोखरच तुमची 1500 रुपयांची हप्ते थांबणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं संपूर्ण सत्य सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेमकं प्रकरण काय आहे? सगळ्यात आधी समजून घेऊया की कोर्टाने असं का म्हटलं. ही घटना घडली एका निवृत्त शिक्षिकेच्या याचिकेमुळे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या एका महिलेला 7व्या वेतन आयोगानुसार तिची पेन्शन आणि इतर लाभ मिळत नव्हते. जेव्हा हे प्रकरण हायकोर्टात गेलं तेव्हा महापालिकेच्या वकिलांनी सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत, कारण राज्य सरकारकडून निधी मिळत नाही. यावर हायकोर्टाचे न्यायाधीश संतापले. त्यांनी विचारलं की जर तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी रुपये खर्च करायला पैसे आहेत, तर मग निवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्क द्यायला पैसे का नाहीत? जर कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यासाठी निधी नसेल तर सरकारने ही योजना बंद करावी, अशा कडक शब्दात कोर्टाने ताशेरे ओढले. सरकारच्या तिजोरीवर किती भार? आता थोडं आकडेवारीवर नजर टाकूया. एकूण लाभार्थी महिला सुमारे 2,43,00,000. मासिक हप्ता 1500 रुपये. वार्षिक खर्च अंदाजे 43,740 कोटी रुपये. इतका मोठा खर्च सरकारी तिजोरीवर येत असल्यामुळे इतर मूलभूत सुविधा किंवा सरकारी पगार पेन्शनवर त्याचा परिणाम होताची चर्चा आधीपासूनच सुरू होती. हायकोर्टाच्या निरीक्षणाने याच चर्चेला आता बळ मिळालं आहे. योजना खरंच बंद होणार का? आता मुख्य प्रश्न, योजना बंद होणार का? तर त्याचं उत्तर आहे सध्या तरी नाही. हायकोर्टाने दिलेली टिप्पणी ही एका विशिष्ट केसच्या सुनावणी दरम्यान केलेली ओरल ऑब्झर्वेशन म्हणजे तोंडी निरीक्षण आहे. सरकारने अधिकृतपणे योजना बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही सरकारची अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्यामुळे ती इतक्या सहजासहजी बंद होण्याची शक्यता कमी आहे. पण भविष्यात सरकारला आर्थिक नियोजनावर अधिक लक्ष द्यावं लागणार आहे, हे मात्र नक्की. ई-केवायसी अपडेट आणि अपात्र महिला. बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. सुमारे 71 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. मुदतवाढ. सरकारने ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. जर तुमची केवायसी अपूर्ण असेल तर तुमचे पैसे अडकू शकतात, त्यामुळे तातडीने हे काम पूर्ण करून घ्या. तर थोडक्यात सांगायचं तर हायकोर्टाच्या टिप्पणीमुळे चर्चा सुरू झाली असली तरी लाडक्या बहिणींनी सध्या तरी टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमची या विषयावर काय प्रतिक्रिया आहे? कोर्टाने मांडलेलं मत तुम्हाला योग्य वाटतं का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते आणि सरकारी निर्णयांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.